विश्ववंदनीय महामानव शांतिदूत तथागत भगवान बुद्ध, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आजच्या या मंगलमय प्रसंगी आपण आलेलो आहोत गौतम नगर येथील ही भगवंताची मूर्ती आहे आणि हे आमचे श्रद्धावान बौद्ध उपासक आहेत। आमचे अनिल साबळे बाबा आहेत, त्यानंतर गौतम वाकेकर, जिजाबाई वाकेकर, साहेबराव साबळे आणि आमच्या साबळे आई आहेत। तर प्रिय सज्जनांनो, आपणा सर्वांना माहीतच आहे, ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे माघ पौर्णिमेला विशाल अशा बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन केलं जात असतं। याही वर्षी येत्या माघ पौर्णिमेला म्हणजेच 2 फेब्रुवारी 2026 रोजी 26वी विशाल बौद्ध धम्म परिषद संपन्न होत आहे। या धम्म परिषदेचं निमंत्रण देण्यासाठी आज मी स्वतः भदंत यश प्रज्ञाबोधी बुद्धभूमी मावसाळा इथून उपासकांना निमंत्रण देण्यासाठी आलेलो आहोत। येत्या 2 तारखेला बुद्धभूमी मावसाळा येथे 26वी विशाल बौद्ध धम्म परिषद संपन्न होत आहे। या विशाल बौद्ध धम्म परिषदेला श्रीलंकेचे भंतीजे येत आहेत, थायलंडचे भंतीजे येत आहेत, जपानचे धर्मगुरू येत आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून महाराष्ट्रातील विद्वान बौद्ध भिक्षू बौद्ध विचारवंत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी हे सर्व मंडळी येत्या 2 तारखेला बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी 26व्या विशाल बौद्ध धम्म परिषदेला सर्वजण उपस्थित राहणार आहेत। आज आपण त्यांच्याशी थोडंसं हितगुज करूया, कारण त्यांच्याशी आमची बराच वेळ चर्चा झाली आणि सर्वांनी ठरवलं की आम्ही स्पेशल गाडी करून त्या धम्म परिषदेसाठी येऊ। त्या धम्म परिषदेमध्ये तथागतांच्या अस्थिधातू दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत। देश विदेशातील बौद्ध भिक्षू त्या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करणार आहेत आणि म्हणून देश विदेशातील बौद्ध भिक्खूंच्या प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी आणि तथागतांच्या अस्थिदर्शनाचा लाभ घेण्यासाठी ही सर्व मंडळी सिल्लोडवरून गाडी करून त्या धम्म परिषदेला येणार आहेत। त्यांची पूर्ण तयारी झालेली आहे। आपण त्यांच्याशी 2 मिनिटं आपण त्यांच्याशी हितगुज करूया, त्यांच्याशी चर्चा करूया। तर प्रिय सज्जनांनो, या ठिकाणी आमचे अनिल साबळे बाबा आहेत। बाबा, आपण आपल्या चॅनलच्या दर्शक लोकांना सांगा की आपण कशा पद्धतीने धम्म परिषदेला येण्यासाठी तयारी केली आणि किती वर्षापासून आपण मावसाळ्याला येत आहात, तर आपण सविस्तर सांगा। बाबा, आपलं नाव काय बाबा? हां, मावसाळ्याला जायसाठी आम्ही 2 वर्षापासून आम्ही धम्म परिषदेला गाडी करून जात असतो। अच्छा, तिथे आम्हाला प्रत्येक पद्धतीचं मार्गदर्शन मिळते आणि आम्ही त्यांचे गौतम बुद्धाचे ते अस्तित्व यांचं दर्शन घेऊन आम्ही परत येतो। अच्छा, त्यांच्या बाजूलाच आमचे साहेबराव साबळे आहेत, उपासक आहेत, धार्मिक आहेत। नेहमी त्यांचं मावसाळा येणं जाणं असते, धम्म सहलीमध्ये पण त्यांचं येणं जाणं असते। तर आपण काय बोलाल? सर्वप्रथम मी तथागतांना वंदन करतो आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण तिच्यावर अभिवादन करतो। ह्या धम्म सहलीच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की मी 3 वर्षापासून धम्म परिषदेला दरवर्षी येत असतो आणि आज माझ्यासोबत काका काकू सिल्वरचे भाऊ आहेत, आई आहेत। यांना मी ही बातमी दिल्याच्या नंतर ते म्हणे पण आम्ही पण तुमच्यासोबत येऊ आणि काका माझ्यासोबत तर येतच असतात, पण मी सर्व सिल्वरवासियांना सांगू शकतो की तुम्ही जास्तीत जास्त संख्येनं धम्म परिषदेला यावे। जय भीम, नमो बुद्धाय। आई, तुम्ही काय, आपलं काय नाव आहे? जिजाबाई वाकेकर। हां, तर आपण मावसाळ्याला कधी आला होता याच्या अगोदर? आणि मागं पण आलो होतो लगेच 7-8 वर्षापूर्वी। अच्छा, पण आलो, हां, आता पण येणार। बरं। तर प्रिय सज्जनांनो, या आई म्हणतात की आम्ही 7-8 वर्षापासून मावसाळ्याच्या धम्म परिषदेला येणं जाणं असते दरवर्षी। मागच्या 6 डिसेंबरला पण बाबासाहेबांच्या अस्थिंचं वंदन करण्यासाठी त्या ठिकाणी आलो होतो आणि आता 2 फेब्रुवारीला पण आम्ही येणार असं आई बोलता येत आहे। भाऊ, आपलं काय नाव? गौतम वाकेकर। अच्छा, आपण कधी आला होता मावसाळ्याला? हो, आलो होतो।
अच्छा, तर यावर्षी आता धम्म परिषद आहे, आपण येणार आहेत ना हो येणार पूर्ण परिवारासहित? सर्व परिवारासहित चालेल. धम्मपरिषदला येणार. तर प्रिय सज्जनांनो, अशा पद्धतीने सर्व उपासक आता धम्म परिषदेला येण्याच्या तयारीत आहेत. आपण पण हा व्हिडिओ बघून आपण पण तारीख लक्षात ठेवा. येत्या 2 तारखेला बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी आपण सर्वांनी धम्म परिषदेला उपस्थित राहायचं आहे. आई, आपण काही बोलाल का? नाही आहे बरं. तर आईचं असं म्हणणं आहे की बा आम्ही कधी कॅमेरासमोर बोललो नाही, त्यामुळं थोडंसं डेअरिंग होत नाही. तर हे सर्व मंडळी माझ्या पाठीमागे बघत आहात. हे सर्व मंडळी आज आपल्या मावसाळ्याच्या धम्म परिषदेला येणार आहेत. प्रिय सज्जनांनो, आपण पण आपल्या गावातून स्पेशल गाडी करून म्हणा का आपल्या परीनं मावसाळ्याच्या धम्म परिषदेला आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. कारण आपण श्रीलंकेच्या बुद्धविहारामध्ये जाऊन, थायलंडच्या बुद्धविहारामध्ये जाऊन, जपानच्या बुद्धविहारामध्ये जाऊन तिथल्या भंतेंचं प्रवचन ऐकू शकत नाही. पण या धम्म परिषदेच्या निमित्तानं त्या देशातील धर्मगुरू बुद्धभूमी मावसाळ्याला येऊन आपल्याला प्रबोधन मार्गदर्शन करणार आहेत. आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी आपण सर्वांनी, जसं ही मंडळी येत आहेत, सिल्लोडहून येत आहेत, तसंच आपण सुद्धा आपल्या गावातून स्पेशल या धम्म परिषदेसाठी सर्वांनी उपस्थित राहावं. मी स्वतः बदंत यश प्रज्ञाबोधी धम्म परिषदेचे आयोजक म्हणून आपल्या सर्वांना निमंत्रण देतो. नमो बुद्धाय, जय भीम.